नमस्कार मित्रांनो, श्री शंतनू ब्लॉगिंगमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आलतो तर आपण आपल्या शेतामध्ये सकाळी सकाळी. तर चला म्हणलं, 2 दिवस झालं जरा तब्येत व्यवस्थित नव्हती, त्यामुळं आपण इकडे लांबलच्या शेतामध्ये काय आलो नव्हतो. आता इकडं आहे आपण गहू पेरलेला, आणि पाठीमागे तिकडं बघताय तर ते ज्वारीचं पीक, म्हणजे ज्वारी पेरलेली आहे. ज्वारी कशामुळे पेरली आहे की आपण थोडंसं शेळीपालन करण्याचा विचारात आहे थोडंसं आपण. त्यामुळं थोडंसं ज्वारी पेरलेली आहे आपण. 2 एकर ज्वारीचं पीक पेरलेलं आहे. म्हणजे ज्वारी पेरली तर आपल्याला काय होईल की चारा नियोजन करणं हे खूप म्हणजे सोपं जाईल. त्यामुळं ज्वारी पेरलेली आहे. म्हणजे म्हणजे कोणचं जनावर असू द्या, मुख्य चारा असेल तर ते म्हणजे की कडबा असेल तर तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो, सगळं जनावर कोणची बी असू द्या, म्हणजे जे आपल्याच्यानं सांभाळणं शक्य नाही ते शक्य होऊन जाईल जर कडबा असेल तर. आणि जर तुमच्याकडे कडबा नसेल तर शेतकरी मित्रांनो लई अडचण येऊ शकते. तुम्ही हिरवा चारा कधी तयार करू शकता तुम्ही 12 महिने. परंतु जर तुमच्याकडं वाळा कडबा नसेल, तुरीचा भुसा किंवा सोयाबीनचा भुसा, म्हणजे हे जी भुसा सोयाबीनचा तुरीचा भुसा जे आहे, हे जर भुसे जर साठवून नाही ठेवण्यात आले, त्यानंतर तुम्ही कडबा नसेल तुमच्याकडं, तर हिरव्या चाऱ्यावर शक्य नाही आहे जनावर सांभाळणं. कारण काय, हिरवा चारा उन्हाळाभर चांगला राहतो, हिवाळा उन्हाळा चांगला आहे. परंतु शेतकरी मित्रांनो, आपल्याला पावसाळ्यामध्ये आपल्याला वाळा चारा पाहिजे. मग तुमचा तुरीचा भुसा असन, सोयाबीनचं भुसा असन किंवा ज्वारीचा कडबा असन, तर हे चारा आपल्याला खूप गरजेचं आहे. त्यामुळं आपल्याला चारा नियोजन करणं, जर तुम्हाला जनावर सांभाळायचे असतील तर पहिलं चारा नियोजन करणं खूप गरजेचं आहे. मग तुम्ही शेळी पालन करा, मेंढी पालन करा, म्हैस पालन करा, गाय पालन करा, किंवा इतर कोणते जनावर तुम्ही पाळू शकता, परंतु चारा नियोजन आधी करायचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून मी एकच सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, म्हणजे जे की नवतरुण पिढी आहे त्यांनी आता काय झालं की इतर नोकऱ्या असतील काय असेल ह्याच्यामध्ये कॉम्पिटिशन झालं आहे. आणि राहिला पर्यायपक्षी शेती. आता शेतीमध्ये सुद्धा काय झालं आहे की पीक जे आहेत आपण पिकं घेतो, त्या पिकामध्ये काय इतकं काय प्रॉफिट राहणं झालं आहे. त्यामुळं आपल्याला जे पिकं करीत उत्पन्न घेत आपल्याला दुसरा जोड व्यवसाय करायचा आहे. तर जोड व्यवसाय करायचा शेतकरी मित्रांनो आपल्याला, तर जोड व्यवसाय करायचं म्हणलं तर भांडवल लागतं आणि चारा व्यवस्थापन करावं लागतं. म्हणजे आता भांडवल लागतं. हे जोड व्यवसाय शेतीला करायचे म्हणलं तर काय जनावराशिवाय दुसरे व्यवसाय नाही तर हाय. तर थोडेफार सगळ्यात चांगले व्यवसाय म्हणलं तर कोंबडी पालन असन, शेळी पालन असन, म्हैस पालन असन, गाय पालन असन, हेच जास्त चांगले व्यवसाय आहेत शेतीमध्ये. का की आपण शेती करीत ते करू शकतो. नाही तर शेतीला जोड व्यवसाय जर आपण एखादं दुकान टाकलं तर शेती कोण बघणार, पाणी कोण देणार, पाणी द्यायला आलं तर दुकान कोण बघणार. अशा प्रकारे अडचणी येऊ शकतात. त्यामुळं आपला शेतीला जोड व्यवसाय म्हणलं तर हेच आहे, पशुपालन व्यवसाय. तर त्यामुळं आपल्याला पशुपालन व्यवसाय करायचं म्हणलं तर चारा नियोजन खूप गरजेचं आहे. त्यामुळं आपल्याला चारा नियोजन करावं लागेल. आणि आपण ठरविलेलं आहे की आपल्याला शेळीपालन करायचं आहे. आता पहिलं शेळीपालन आमच्या इथं म्हणजे शेळ्या होत्या भरपूर, 20-22 शेळ्या होत्या शेतकरी मित्रांनो. परंतु आपलं काय अडचणीमुळं आपण शेळ्या हे बंद केलं, त्या 4-5 वर्ष झालं. आणि त्यानंतर आता आपल्याला शेळ्या नसल्यामुळं नुसत्या शेतीवर काय भागना झालं आहे. आता शेती 6 एकर शेती आहे, परंतु भागायला भागतं, परंतु म्हणावं असे त्याच्यात काय प्रॉफिट राहणार झालं आहे. त्यामुळं आपल्याला काय करायचं की शेळीपालन सुरू करायचं. आता गेल्या वर्षी मी 2 शेळ्या घेतलेल्या. आपण आधी काय केलं, 2 शेळ्या घेतल्या आणि 2 शेळ्या घेऊन त्यांना बंदिस्त ठेवलं. आता बंदिस्त काय केलं मी की काही दिवस मोकळ्या चारल्या, पुन्हा बंदिस्त, म्हणजे त्यांना डायरेक्ट बंदिस्त केलं नाही. आपण काय केलं, बंदिस्त करीत बंदिस्त करून टाकलं त्यांना. आता तर बंदिस्त केलं तर आता काय अडचण येईना झाली त्यांना. चारा
व्यवस्थित तब्येत ही व्यवस्थित आहे सगळं. त्यामुळं आपल्याला काय आता अडचण येणार झाली आहे. त्यामुळं आपण काय केलं की ठरविलं आता की आपण बंदिस्त शेळ्या करू शकतो आणि सांभाळू शकतो. फक्त चारा नियोजन आपल्याला करावं लागेल. त्यामुळं आपण काय केलं, ज्वारी केली आहे. आता हे असं आता ज्वारी आता कडबा घ्यायचा म्हटलं तर भरपूर प्रमाणात महाग असतो. त्यामुळे आपण स्वतःच्या शेतामध्येच केला कडबा. परंतु आपल्या शेतामध्ये काय तूर नाही. त्याच्यामुळे आता इतर शेतकऱ्याची तूर आता निघाली आणि तूर निघाली की त्यांचा भुसा निघाला की घेऊन टाकायचा. ते व्यवस्थित स्टॉक करून ठेवायचा शेतकरी मित्रांनो. राजमाचा एखाद्या वेळेस राजमाचा थोडासा स्टॉक करून ठेवायचा, राजमाचा भुसा. असं चारा नियोजन करायचं आणि पावसाळ्यामध्ये तुम्हाला अडचण येणार नाही. आणि जर तुम्ही चारा नियोजन नाही केलं तर पावसाळ्यामध्ये टाकणार काय, सगळ्याची शेतं गुंतलेली असतात. आता बरेच शेतकरी काय म्हणते तर शेळीपालक की आम्ही बंदिस्त शेळीपालन करतो, आमच्याकडे रान नाही आहे, काय नाही, किंवा शेळीपालन आम्ही करतो, आमच्याकडे गुंठाची जमीन नाही. आता ते काय त्यांची स्वतःची नसती, पर त्यांच्याकडं डोंगरदऱ्या हे त्यांच्याकडं गायरान वगैरे त्यांच्याकडं असतात. त्याच्यामुळे ते सांभाळू शकतात. परंतु आपल्याकडे 1 फूट बर्फी जमीन कुठं शिल्लक नाही आहे. मग अशा अवस्थेत आपल्याला काय करावं लागेल की चारा व्यवस्थापन करूनच करावं लागेल. आणि आपण म्हैस पालनसुद्धा करू शकतो शेतकरी मित्रांनो. परंतु चारा शेळीपालन काय निवडलं आपण की कमी चाऱ्यामध्ये आपण जास्त प्रॉफिट कमवू शकतो. त्यामुळं आपण शेळीपालन ही व्यवसाय चॉईस केलेला आहे. तर शेळीपालनाविषयी संपूर्ण आपल्या यूट्यूब चॅनलवर माहिती देण्यात येईल. तरी आपल्या यूट्यूब चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.